नमस्ते. मी डॉक्टर अभिजित पाटील, एम-बी-बी-एस, एम-डी मेडिसिन, फिजिशियन, पाटील क्रिटिकेअर हॉस्पिटल, इस्लामपूर. तर आज आपण पायांची सूज आणि सीकेडी, कारणे, लक्षणे आणि उपचार याविषयी बोलणार आहोत. पायांना येणारी सूज आणि तीव्र स्वरूपाचा मूत्रपिंडाचा आजार किंवा सीकेडी या विषयावरील आजच्या सत्रात आपले स्वागत आहे. आज आपण पायांना येणारी सूज किंवा पेडल एडिमा म्हणजे काय, त्याची कारणे, त्याचा सीकेडीशी संबंध काय असतो आणि त्याचे व्यवस्थापन करण्याचे उत्तम मार्ग याविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम पेडल एडिमा म्हणजे काय हे पाहूया. पेडल एडिमा ही एक अशी स्थिती असते ज्यामध्ये पायांच्या खालच्या भागांमध्ये किंवा तळव्यांमध्ये अतिरिक्त द्रव जमा होतो. त्यामुळे तिथे सूज येते. ही सूज अनेक कारणांमुळे असू शकते. जसे की हृदयाच्या समस्या, यकृताच्या समस्या, थायरॉइडच्या समस्या, मूत्रपिंडाच्या समस्या किंवा रक्ताच्या गुठळ्यावरून. आपल्या शरीरातील द्रवाचे मुख्य दोन विभाग होतात. आपल्या पेशींच्या आतमध्ये व बाहेर. बाहेरील भागांमध्ये पेशींच्या सभोवतालचा भाग व आपल्या रक्तवाहिन्याच्या आतील भागाचा समावेश होतो. जेव्हा या भागामध्ये द्रवाच्या वितरणाची समस्या निर्माण होते, तेव्हा एडिमा किंवा सूज येते. बहुतेक वेळेला हृदयाच्या समस्या किंवा अधिक द्रवामुळे रक्तवाहिन्यांमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये दाब निर्माण झाला तर अशी समस्या होऊ शकते. रक्तामध्ये पुरेशा प्रमाणात द्रव राखण्यास मदत करणारे अल्ब्युमिन नावाचे प्रथिन पुरेशा प्रमाणात नसल्यास अशी समस्या निर्माण होऊ शकते. त्याचबरोबर लिम्फॅटिक लसिका यंत्रणा साधारणपणे रक्तामध्ये पुन्हा अधिक प्रमाणामध्ये द्रव आणि प्रथिने यांचे वहन करण्यास मदत करते. परंतु ही यंत्रणा जर योग्य प्रकारे काम करत नसेल तर द्रव साचते आणि त्यामुळे सूज येते. शरीरातील द्रव पदार्थांचा समतोल राखण्याचे अतिशय महत्त्वाचे काम मूत्रपिंडे करतात. मूत्रपिंडे कचरा काढून टाकण्याचे आणि द्रव पदार्थ नियंत्रित करण्याचे काम करतात. जेव्हा त्यांचे कार्य व्यवस्थित होत नाही तेव्हा सीकेडी, एकेआय, नेफ्रोटिक सिंड्रोम यामध्ये द्रव पदार्थ जमा होतो आणि सूज येते. एडिमा हे सीकेडीचे प्रमुख लक्षण आहे. आता आपण क्लिनिशियन एडिमाचे निदान कसे करतात ते पाहूया. सर्वप्रथम तपशीलवार इतिहास घेतल्यास जोखमीचे घटक निश्चित करण्यास आणि हृदयविकार, मूत्रपिंडाचा आजार किंवा थायरॉइडची समस्या यासारखी मूलभूत स्थिती निश्चित करण्यास मदत होते. एडिमा हा सर्वसाधारण किंवा ठराविक ठिकाणचा असू शकतो. सर्वसाधारण स्वरूपाचा एडिमा यामध्ये पूर्ण शरीरावर किंवा मोठ्या भागांवर परिणाम होतो आणि बहुतेक वेळेला हृदयाचा बिघाड किंवा मूत्रपिंडाचा बिघाड याशी संबंध असतो. स्थानिक एडिमामध्ये शरीराच्या एखाद्या भागावर सूज येते. बहुतेक वेळेला दाह, द्रवाचा प्रवाह बंद होणे, शिरांमध्ये रक्तप्रवाहाच्या समस्या यामुळे असे होते. क्लिनिशियन तपासणीच्या वेळेला पिटिंग एडिमा आहे का नॉन पिटिंग एडिमा आहे हे पाहतात. पिटिंग एडिमामध्ये प्रेशर नंतर इंडेंटेशन होते, जे की हृदयाचा बिघाड किंवा नेफ्रोटिक सिंड्रोम दाखवते. नॉन पिटिंग एडिमामध्ये लिम्फॅटिक अडथळा किंवा हायपोथायरॉइडिझम असल्याचे दर्शवते. मूत्रपिंडाचा विकार असल्यास खालील प्रयोगशाळेतील चाचण्या आणि इमेजिंग केल्यास मदत होते. सीबीसी, रिनल फंक्शन टेस्ट, युरिन अनालिसिस, मायक्रोअल्ब्युमिनुरिया आणि युरिन अल्ब्युमिन टू क्रिएटिनिन प्रमाण आणि ओटी पोटाचा आणि श्रोणीचा अल्ट्रासाऊंड. तपशीलवार इतिहास आणि शारीरिक तपासणी महत्वाची आहे. शरीर यंत्रणेची कारणे आणि ठराविक खुणा निश्चित केल्यास यामुळे व्यवस्थापन करण्याच्या योजनेसाठी यांची मदत होते. जेव्हा एडिमाचे व्यवस्थापन करण्याची वेळ येते तेव्हा कारण स्थानिक आहे का यंत्रणेचे आहे यावर पुढील दृष्टिकोन अवलंबून असतो. स्थानिक कारणांसाठी मूलभूत समस्येकडे लक्ष देण्याबरोबर औषधांच्या व्यतिरिक्त इतर उपचार आवश्यक असतात. स्थानिक स्वरूपाच्या एडिमासाठी पाय नियमितपणे उंच भागावर ठेवल्यास सूज कमी होण्यास मदत होते. कॉम्प्रेशन स्टॉकिंग घातल्यास रक्तप्रवाहात सुधारणा होण्यास आणि एडिमा कमी करण्यास मदत होऊ शकते. फिजिओथेरपीमध्ये व्यावसायिकांकडून मसाज, शारीरिक उपचार, तीव्र स्वरूपाच्या आणि कंजेस्टेड एडिमासाठी आणि सेल्युलायटिसच्या केसेससाठी बर्फ लावणे उपयुक्त आहे.
जर सिकेडीप्रमाणे शरीर यंत्रणेची कारणे असल्यास उपचारांमध्ये द्रवसंचय कमी करण्यावर आणि मूलभूत स्थितीवर लक्ष केंद्रित केले जाते. मिठाचे सेवन कमी केल्यास द्रवसंचय होण्यास प्रतिबंध केला जातो. डाययुरेटिक मध्ये लघवीच्या प्रमाणात वाढ होते आणि औषधांच्या उपचारांमुळे या एडिमाचे व्यवस्थापन करण्यास मदत होते. लूप डाययुरेटिक मध्ये फ्युरोसेमाइड, टॉर्सेमाइड बहुतेक वेळेला याची परिणामकारकता आणि दीर्घकाळ कृती याला प्राधान्य दिले जाते. थायझाइड डाययुरेटिक मध्ये मेटालाझोनचा समावेश आहे. पोटॅशियम स्पेरिंग डाययुरेटिक मध्ये स्पायरोनोलॅक्टोनचा समावेश आहे. हायपोकॅलिमियाचा संभाव्य धोका असल्यामुळे याचा काळजीपूर्वक उपाय केला जातो. एडिमाची तीव्रता, रुग्णाची हिमोडायनॅमिक स्थिती आणि मूत्रपिंडाचे कार्य यानुसार डाययुरेटिकची निवड व डोस निश्चित केला जातो. हायपोकॅलेमिया, उच्च रक्तदाब, इलेक्ट्रोलाइटचा असमतोल यासारख्या समस्या टाळण्यासाठी डाययुरेटिकचा काळजीपूर्वक उपयोग करणे महत्त्वाचे आहे. द्रवाचे प्रमाण, लघवीचे प्रमाण, रक्तदाब, वजन यावर देखरेख ठेवणे आणि रक्त तपासणींची कालांतराने चाचणी करणे आवश्यक आहे. तीव्र स्वरूपाच्या मूत्रपिंडाच्या आजारांमध्ये बहुतेक वेळेला एडिमाचे व्यवस्थापन करण्याची आवश्यकता आहे. मीठ आणि द्रव पदार्थांवर मर्यादा, द्रव संचयावर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक. डाययुरेटिकचा उच्च डोस फुरोसेमाइड हे प्रभावी असतात, पण आवश्यकता असल्यास थायझाइड डाययुरेटिकचा देखील समावेश करता येऊ शकतो. एडिमाचे व्यवस्थापन करण्यामध्ये खास प्रकारच्या दृष्टिकोनाचा समावेश असतो. आहाराचे समायोजन, डाययुरेटिक, बारीक देखरेख यांची आवश्यकता असते. रुग्णाला या विषयाचे ज्ञान देणे आवश्यक आहे. स्थिती समजून घेणे, उपचार पद्धतीचा पाठपुरावा करणे, जीवनशैलीत बदल करणे असे केल्यास चांगले यश मिळू शकते. लवकर निदान केल्यास व लक्षणांचे प्रभावी व्यवस्थापन केल्यास गंभीर समस्यांना प्रतिबंध होण्यास मदत होते. तुम्ही माझे एडिमा विषयीचे विचार ऐकल्याबद्दल मी आपले आभार मानतो. धन्यवाद. आपला आजचा दिवस चांगला जाओ. नमस्कार.